सजेति सिन्दुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीर्व्यतमसारासन्नासरिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौराया शुभ्रवस्त्रावृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहमुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमः देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण साई चरित्र पाहता, हेमाड पंत रचित साई चरित्र आपला 19वा अध्याय चालला आहे। ओवी क्रमांक 108। ऐसे करता माझे ध्यान होई हे वृत्ती होईल, एकता न ध्याता ध्यान ध्येयाचे भान नष्ट होऊन जाईल। माझं ध्यान करा म्हणून बाबा, म्हणजे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय सांगितले? ज्ञान सांगितले। प्रसंग काय चाललाय आपल्याला माहिती आहे। बाबाने हेमाडपंतांना सांगितलं होतं की हेमाडपंतांच्या मनात काय विकल्प आला होता की साठ्याने 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण केलं। त्यावेळेला बाबांनी त्यांना स्वप्नात जाऊन ते गुरुचरित्र समजावून सांगितलं आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प आला होता की मी इतकी वर्ष बाबांची सेवा करतोय तर बाबांचं माझ्याकडे लक्ष का नाही, माझी सेवा कमी पडते। तेव्हा बाबा म्हणाले, जा तू श्यामाकडे आणि त्याच्याकडनं 15 रुपये घेऊन ये आणि त्याच्याशी थोड्या गप्पा गोष्टी कर। आणि त्याप्रमाणे परत आले। तोपर्यंत आरती झाली होती म्हणून ते म्हणले आरतीमध्ये काही आपण मध्ये जाऊ नये म्हणून ते खाली अंगणात थांबले होते। तेवढ्या श्यामा देशपांडेचा हात धरला, बाबांच्या समोर जाऊन बसवलं आणि आरती चालू असतानाच बाबांनी हेमाडपंतांना विचारलं, का रे गेला होतास का श्यामाकडे? त्याला मी 15 रुपये द्यायला सांगितले, ते आणलेस का त्याच्याकडनं? ते म्हणले, बघा हे श्यामा इथंच बसला आणि त्याने तुम्हाला 15 रुपयाच्या ऐवजी 15 नमस्कार आणि काही गप्पा गोष्टी केल्या का म्हणाल त्याने? हो, त्यांनी सांगितले वयोवृद्ध स्त्री आपल्याकडे आली होती, तिची अशी इच्छा होती की तिने म्हणजे बाबाने आपल्या कानामध्ये अनुग्रह करावा, मंत्र द्यावा। 3 दिवस तिने अनुष्ठान केलं होतं, अन्न पाण्याचा त्याग केला होता। शेवटी बाबांना शामरावाने सांगितलं, बाबांना दया आली। मग बाबाने तिला बोलून घेतलं आणि सांगितलं, आई अगं मी फकीर तुला काय देणार अनुग्रह? माझी गोष्ट सांगू का? मी सुद्धा खूप बाबांची सेवा केली, म्हणजे माझ्या गुरुची, पण त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही आणि उलट मला त्यांनी सांगितलं 2 रुपये दे। मी त्यांना दिले 2 रुपये। कसे दिले? की श्रद्धा और सबुरी, श्रद्धा आणि सबुरी म्हणजे माझ्या गुरुवर असणारी श्रद्धा हा 1 रुपया आणि सद्गुरूंनी आपल्यावर कृपा करण्यासाठी पाहावी लागणारी वाट, त्याच्यासाठी लागणारं धैर्य म्हणजे सबुरी, ती दक्षिणा मी गुरुंना दिली। आणि त्यामुळे गुरुंनी माझ्या प्रत्यक्ष कानामध्ये उपदेश केला नाही, पण सहज बोलणे हितोपदेश, त्याने मला सहज जो उपदेश केला की तुझी श्रद्धा माझ्यावरती आहे आणि निष्ठा आहे ही अशीच राहू दे, असं माझ्या गुरुंनी मला सांगितलं। तसंच मला तू मंत्र देण्याचा आग्रह करू नकोस। माझ्या गुरुंनी मला ज्या 2 गोष्टी सांगितल्या त्या मी तुला सांगतो की माझ्यावर तुझी श्रद्धा कायम ठेव आणि सबुरी म्हणजे थोडं धैर्य धर।
क्या खाना तो दम खाना, हे थोडंसं लक्षात ठेव, असं माझ्या गुरुनी मला सांगितलं. थोडं वाट पहा, होईल मनासारखं, पण लगेच इतका उताविळा होऊ नकोस. म्हणून श्रद्धा आणि सबुरी ह्या दोन गोष्टी माझ्या गुरुनी मला दिल्या, त्याच मी तुला देतो. आणि आता माझ्याकडे पहा म्हणाले. हे बघ आई, मी जसं लेकरू आहे ना, मी तुझ्याकडे पाहतो का नाही, लेकरू कोणाकडे पाहतं, आईकडे पाहतं. तसं तू माझ्याकडे पहा, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळून जाते. तसं आपण ज्यावेळेला आपल्या गुरुकडे पाहतो, त्यावेळेला त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडते आणि त्या कृपादृष्टीने आपली सगळी संकट नाहीशी होऊन जातात. म्हणून श्रद्धा पाहिजे परमेश्वरावर आणि सबुरी पाहिजे. म्हणून ज्ञान सांगितलंय. म्हणजे त्यांनी मला एक जाणीव करून दिली की मी ग्रंथ वाचत होतो, तो अर्धा सोडून मी त्यांच्याकडे आलो. तर ते पुरा करून मग यायचं होतं. काही 10-20 वया राहिल्या होत्या, तेवढ्या पुऱ्या करून आला असता तरी चाललं असतं. असं म्हणजे कुठलाही नियम, शक्यतो आपण जास्ती नियमाच्या भानगडीत पडू नये, पण पडला तर तेवढा नियम पूर्ण करावा असा त्याचा अर्थ. आणि हे सगळं बाबांनी कधी ऐकलंय? तिकडे आरती चालली, टाळ वाजताय, मृदंग आहे, घोष चाललेला आहे, जय जयकार चाललेला आहे बाबांचा. त्याच्या ह्याच्यात बाबा त्याला वाटतं सांग. आणि हेमाडपंतांनी सगळं त्यांना सांगितलं. आणि मुख्य काय? ध्यान कर. ऐसे करता माझे ध्यान होईल, वृत्ती होईल एकता न ध्याता ध्यान ध्येयाचे भान नष्ट होऊन जाईल. आपलं मन एकाग्र होऊन जाईल. ज्याचं चिंतन करायचंय तो, चिंतन करणारा आपण आणि चिंतनाचा विषय तो परमात्मा, हे सगळं एकच आहे. आपण एकरूप होऊन जातो. आपल्याला आपल्या देहाचं भान राहत नाही. ध्याता ध्यान ध्येयाचे भान. ध्याता म्हणजे ज्याला आपण ध्यायचं आहे, म्हणजे ज्याचं आपण ध्यान करणार आहे, तो म्हणजे आपले गुरु. ध्यान करणारा आपण अजून आपल्यामध्ये द्वैत आहे म्हणून आपण वेगळा, आपण भक्त बाबांचे. म्हणून ध्याता आणि ध्याता ध्यान आणि ध्येय. ध्येय काय आहे? सद्गुरूची कृपा प्राप्त, हे ध्येय आहे. ध्यान कोणाचं आहे? ध्यान गुरुचं आहे. ध्यान करणारा कोण आहे? आपण भक्त आहे, आपण गुरुचं ध्यान करतो. आता ही सगळी त्रिपुटी नाहीशी होऊन जाते. केव्हा? आपल्या ज्यावेळेला मन त्या सद्गुरू स्वरूपाशी एकरूप होऊन जातं, त्यावेळेला ही त्रिपुटी नाहीशी होऊन जाते. एवं ही त्रिपुटी विलया जाता ध्यान पावे चैतन्य घनता, हीच की ध्यानाची इति कर्तव्यता. ब्रह्मसंस्था पावसे कासवी नदीच्या ऐल को काठी, तिची पिल्ले पैल तटे. ना दूध ना उभं, केवळ दृष्टी देई पुष्टी बाळका. नदीच्या पलीकडे असणाऱ्या कासवीच्या पिल्लाचं अलीकडच्या काठावर राहून ती पोषण करते. कोण? कासवी. कारण तिची दृष्टी आपल्या पिल्लावरती असते. त्या दृष्टीनेच ती त्याचं पालन पोषण करत असते. जे निरीक्षण कूर्मदृष्टी, त्याला कूर्मदृष्टी म्हणतात. म्हणून देवापुढे कासव ठेवलेले आहे. देवापुढे कासव ठेवण्याचा उद्देश काय? ही कूर्मदृष्टी आहे. म्हणजे कासवी जसं आपल्या पिल्लाचं कृपादृष्टीने रक्षण करते, तसं देवा तू आमचं रक्षण कर. म्हणून ते देवापुढे कासव आहे. आणि कासवाचा दुसरा एक गुण काय आहे की ते आपले पाय पुन्हा आवरून घेतात. आपले पाय आहे, पाहिजे तेव्हा पसरतं, पाहिजे तेव्हा आत घेतं. तसं आपल्याला आपल्या षड्रिपूवरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. हा त्याचा मतीचा अर्थ आहे. ते कासव देवापुढे का याचं. हे जे निरीक्षण कूर्मदृष्टी, त्याला कूर्मदृष्टी म्हणतात. म्हणजे कूर्म म्हणजे कासव, दृष्टी म्हणजे त्याची दृष्टी कोणावरती? त्याची दृष्टी पिल्लावरती. मग कासव जसं कृपादृष्टीने आपल्या पिल्लाचं रक्षण करतं, तसं गुरुनी आपलं, म्हणजे आपण त्याची पिल्लं आहेत, आपण त्याची लेकरं आहेत, आपलं रक्षण त्यांनी कृपादृष्टीने करावं. कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राया.
हे जे निरीक्षण करून दृष्टी ही तो प्रत्यक्ष अमृतदृष्टी पिलिया लाले स्वानंद पुष्टी ऐक्यसृष्टी गुरुशिषा होता हा साई मुखे उच्चार थांबला आरतीचा गजरा श्री सच्चिदानंद सद्गुरु जय जयकार केला पुकार सगळ्याने सरला निरांजनोपचार सरली आरती सविस्तरा मग जोग मग अर्पिता खडीसाखर बाबा कर पंजर पसरती मग जोगाने खडीसाखर दिली आरती संपली जोगाने बाबांच्या हातात खडीसाखर दिली बाबाने खडीसाखर हातात घेतली बाबा कर पंजर पसरती हे तयात नित्यानुक्रमानुसार खडे साखर ती ओंजळवरा घालती जोग प्रेम पुरस्सर नमस्कार पूर्वक बाबाने अशी ओंजळ केली ओंजळ भरून खडी साखर बाबांच्या हातामध्ये जोगाने गेली तयात नित्यक्रमानुसार खडी साखर ती ओंजळवरा घालती जोग प्रेम पुरस्सर नमस्कार पूर्वक ही सबंध शर्करा माझ्या हाती बाबा रिचवते आणि वदते या साखरेवाणी होईल स्थिती ठेवता चित्ती ही गोष्ट आणि ती ओंजळवर खडी साखर हेमाड पण म्हणतात बाबांनी माझ्या हातात दिली आणि सांगितलं खडी साखरेसारखं हो काय सांगितलं का आता खडी साखर आहे आपण देतो का नाही आपण मंदिरात गेलो की तिथं खडी साखरेचा डबा ठेवलेला असतो खडी साखर प्रसाद आणि काय सांगितलं खडी साखरेसारखं हो खडी साखरेचं सारखं होणं म्हणजे काय खडी साखर कशी आहे बाहेरनं गोड आहे आणि आतनं कडू आहे का नाही ती डायमंड खडी साखर घेतली तर ती वरून खालून डाव्या हाताने उजव्या हाताने कुठूनही तिला स्पर्श करा जिभेचा तर ती तुम्हाला गोडच लागेल ती खडीसाखर दाताने चावली तर तिचा अंतरंग सुद्धा गोड आहे आपल्याला कळेल म्हणजे साखर कशी आहे साखर सर्वांगी गोड साखर सर्व अंगाने गोड आहे तसा तो सर्वांगी गोड हो म्हणजे तुझ्या दृष्टीतनं तुझ्या बोलण्यातनं तुझ्या चालण्यातनं ती गोडी प्रगट झाली पाहिजे सर्वांगी गोड तसा तू सुद्धा सर्वांना हवा वाटला पाहिजे आणि साखरेचा दुसरा गुणधर्म लक्षात घे काय होतं साखर पाण्यात टाकली की विरघळून जात तसा आपला मीपणा विरघळून गेला पाहिजे नाही सगळं जैसी खडी साखर ही गोड तैसे पुरेल मनीची कोड होईल तुझे कल्याण चोखड पुरेल होडांतरी की साखर जशी मनाला आनंद देते तसे ही साखर घे आणि तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा बाबा पूर्ण करतील अल्लाह आम्हाला काय मी बाबाचा अभिवंदन मागितले ही कृपादान हे जे पुरे माझं आशीर्वचन सांभाळून घ्या माझं बाबा एवढंच मला द्या तुमची कृपादृष्टी असू द्या अशी तुझी कृपा लाभोते आम्हा तेव्हा तुझी कृपा आम्हाला लाभू देत एवढंच तुला मागणं आहे मग मी बाबाचा अभिवंदन मागितले हे कृपादान हेच पुढे माझा आशीर्वचन सांभाळून घ्या माझा बाबा वदती कथा श्रवण करा मनन आणि निधिध्यासन होईल स्मरण आणि ध्यान आनंद घन प्रगटेल मग बाबाने सांगितलं कथा श्रवण करा बाबांच्या लीला आपण ऐकाव्या कथा श्रवण करा कथा श्रवण पण नुसतं ऐकू नका करा मनन जी कथा आपण ऐकली त्याचं मनन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे त्यामुळे आपल्या मनाला ध्यास लागला पाहिजे कधी मला बाबा भेटतील काही भेट शिवा मजला सुभद्रा असा आपल्या अंतःकरणाला ध्यास लागला पाहिजे म्हणजे आधी कथा श्रवण आहे मग त्याचं मनन आहे मग त्याचं चिंतन आहे मग त्याचा निधिध्यास लागतो आणि मग परमात्मा आपल्यावर कृपा करतो बाबा वदती कथा श्रवण करा मनन आणि निधिध्यासन होईल स्मरण आणि ध्यान आनंद घन प्रगटेल आणि त्यामुळे तुम्हाला माझी आठवण राहील आणि माझं ध्यान केल्यानंतर तुम्हाला आनंद प्राप्त होईल आनंद घन प्रगटेल येणे परीचे परिसले गाणे ते जरी तू परिसे धरशील मने उघडेल निज कल्याणाचे खणे होईल धुणी पापाची आता जे तू ऐकलंस तसं जर प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचं आचरण करशील नुसतं ऐकून काय उपयोग त्याचं जीवनामध्ये आचरण केलं गेलं पाहिजे नुसतं अन्न खाऊन काय उपयोग ते अन्न अंगी लागलं पाहिजे का नाही म्हणजे तब्येत चांगली झाली पाहिजे तरी नुसतं अन्न खाऊन जर ते अंगी लागत नसेल तर काय कामाचं
वाऱ्याचा चालता सोसाटा समुद्रावर उसळती लाटा, असंख्य बुदबुद फेणाचा साठा, आदळती काठा येऊने लाटा बुडबुडे फेण भोरे, एका पाण्याचे प्रकार सारे, हे सकळ दृग्भ्रमाचे पसारे, शांत वारे होते तो. सुसाट वारं सुटलं की त्याच्यावर लाटा येतात, फेस येतो, त्या सगळ्या लाटा समुद्राच्या किनाऱ्याला येऊन धडाधड आपटतात. कुठपर्यंत? हे वारं शांतपर्यंत होईपर्यंत. वारं शांत झालं की पुन्हा समुद्र शांत. म्हणजे वाऱ्याच्या योगाने समुद्रावरती लाटांचा पसार आहे. एरवी समुद्र शांत आहे. वाऱ्याचा चालता सोसाटा समुद्रावर उसळती लाटा, संख्य बुदबुद फेणाचा साठा, आदळती काठा येऊने लाटा बुडबुडे फेण भवरे, एका पाण्याचे प्रकार सारे, हे दृग्भ्रमाचे पसारे, शांत वारे होते तो. हे काय प्रकार म्हणावे झाले किंवा म्हणावे का नाश पावले, जाणो निमायचे सर्व केले, झाले गेले सरसेची. मग असं म्हणावं का? अरे ते समुद्रावर उमटलेली लाट कुठे गेली? कुठे गेली काय? ती कुठं निर्माण झाली नाही आणि कुठे नाहीशी झाली नाही. आधीही पाणीच होतं, लाटेच्या रूपाने सुद्धा पाणीच आहे, आणि ती लाट पाण्यामध्ये विरघळून दिली तर पाणी पाण्यात मिसळून गेलं. म्हणजे आधीही काही नव्हतं, मध्येही काही नवीन काही निर्माण झालेलं नाही. तो भास झाला, निर्माण झालाय तो भास आहे. काय आहे? की लाट निर्माण झाली हा भास आपल्याला होतो, पण त्यात पाण्याशिवाय दुसरं काही नसतं. पण आपण त्याला लाट म्हणतो, त्याला समुद्र म्हणत नाही. त्याला काय म्हणतो? लाट. नाव वेगळं आहे, आकार वेगळा आहे. ती लाट रूपाने आली किंवा आपण त्याला आपल्याला वाटतं की ते निर्माण झालं, आणि ती लाट पाण्यामध्ये विरून गेल्यानंतर आपल्याला वाटतं नाहीशी झाली. अरे 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 आत्ता होती, कुठे गेली? तैसीत ही सृष्टीची घडामोड. तसंच हे सृष्टीचं आहे. हा पंचभूतात्मक देह ह्या पंचमहाभूतापासून निर्माण झाला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि आत्ता आहे तोही पंचमहाभूत त्याच्यामध्ये आहेतच. म्हणजे आधीही पंचमहाभूते होती, आधीही आत्ताही पंचमहाभूत आहेतच. आणि हा देह नाहीसा झाल्यानंतर तो पुन्हा पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जाणार आहे. या आधीही मातीच, आताही मातीच, आणि शेवटीही मातीच व्हायची. आता शरीरामध्ये पृथ्वीचा अंश आहेच ना. म्हणून त्याला म्हटलं की नवीन काही निर्माण झालं नाही. मातीवर चढणे एक नवा खरा अंती. काय म्हणते बघा? मातीवर चढणे एक नवा थर अंती. आधी माती होती, त्याच्या विटा तयार केल्या, त्या विटाची इमारत तयार केली. काही काळाने 100, 200, 500 वर्षांनी इमारत जीर्ण झाली, पुन्हा ती पाडली, पुन्हा त्या विटाचे सगळे तुकडे तुकडे झाले, पुन्हा माती झाली त्याची. जी आधी माती होती. घर तयार झालं तरी मातीच आहे, आणि ते विलीन झालं तर पुन्हा मातीतच होऊन जाणार आहे. म्हणून फार सुंदर काव्य आपण ऐकलेलं आहे. कुंभार आपल्या पायाखाली मातीला रुळवतो, तेव्हा माती त्या कुंभाराला काय सांगते? माती सांगे कुंभारासी, पायी मज तुडविसी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. तुला शेवटी माझ्यातच मिसळून जायचंय. तैसीत सृष्टीची घडामोड विवेक्यानं तयाचे कोडा, हे नाशिवंती न धरती होड, साधिती जोड नित्याची. कसं जे विवेकी माणसं आहे ते या नाशिवंतामध्ये गुंतून पडत नाही. त्यांना माहिती आहे नाशिवंत देह जाणार सकळ. आपण मात्र ह्या देहाला अविनाशी समजत असतो. तैसीच सृष्टीची घडामोड विवेक्यानं तयाचे कोड, ते नाशिवंती न धरती होड, साधती जोड नित्याचे. महत्वे नाना ज्ञाना बरीस ध्यान, तदर्थ लागे यथार्थ ज्ञान, होताना वस्तूचे साध्यंता कलानं यथार्थ ध्यान आवडेना. आणि म्हणून ज्ञानी माणसं आहेत ते ह्या सृष्टीमध्ये राहतात, पण त्याच्यात गुंतत नाही. प्रपंच नाशिवंत आहे, खोटा आहे माहिती असून सुद्धा प्रपंचातच राहतात, आणि प्रपंच यथासांग करतात. म्हणजे प्रपंच नाशिवंत आहे म्हणून सोडून अरण्यात निघून गेले असं होत नाही. ज्ञानी माणसं सुद्धा प्रपंचातच राहतात.
आपण जसं प्रपंचाचं जीवन जगतो तसं ते ज्ञानी माणसंसुद्धा आपल्याला जगताना दिसतात. पण आपण गुंतलो आहे आणि ते गुंतले नाहीत, एवढाच फरक आहे. जसा स्फटिक आहे तो त्या रंगात रंगलेला दिसतो, पण तो अलिप्त असतो. तैसे महत्वे ज्ञानाचे परीस, महत्वे ज्ञानापरी ध्यान तसंच लागे यथार्थ ज्ञान, होता न वस्तूचे साध्यंत आकलन यथार्थ ध्यान करेना. आता ध्यान करायचंय कशाचं? त्या निर्गुण निराकाराचं ध्यान. आधी सगुण साकार परमात्मा आहे, पण तो खरा कसा आहे याचं ज्ञान झालं पाहिजे. आणि मग ते निर्गुणाचं ध्यान एकदा झालं की मग आपल्याला काय कळतं की हा माझा सगुण स्वरूपामध्ये असणारा साई चराचराला व्यापून आहे, हे आपल्याला अनुभवाला येतं. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. हा अनुभव आपल्याला यायला लागतो. मग सम्यक विज्ञान मूळ ध्यान या नाव प्रत्येकात्मानुष्ठाना परी जो विक्रिया रहित जाणं आणावे ध्यान कसेने. प्रत्येकात्मा तोच ईश्वर आणि तो ईश्वर तोच गुरु, तिहीत भेद नाही अणुमातून नागवे करू जाई तो. ज्याला जाणायचंय तो कोण आहे? निर्गुण निराकार परमात्मा. जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तोच सगुण रूपाने गुरुच्या स्वरूपात आपल्याकडे आलेला आहे आणि त्याचं ध्यान करायचं. म्हणजे वेगळं काहीच नाही, तोच आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण रूपातल्या गुरुचं ध्यान केलं तरीही ते त्यालाच पोचणार आहे. सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. होता निधिध्यास परिपक्वता ध्यान ध्याता विरणी जाता निवांत दीपोत चित्ता शांतता ये समाधी दे शांतता ते समाधी होऊनी सर्वेषणा विनिर्मुक्त जाणून आहे तो सर्वतसा होता अद्वितीय तो अभय प्राप्त मग तो येत ध्यानाते. ज्याची सर्वेषणा संपून गेलेली आहे. ईषणा आपण पाहिली काय आहे? पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेषणा, ही ज्याची संपून गेलेली आहे. मग आधी अविद्याकृत कर्मबंध तुटती तटातयाचे संबंध सुटती विविध निषेध निर्बंध भोगी आनंद मुक्तीचा. त्याचे सगळे बंध हळूहळू तुटून जातात आणि त्याला कुठलाही विधी निषेध राहत नाही. सुटती विधी निषेध निर्बंध भोगी आनंद मुक्तीचा, त्याला मुक्तीचा आनंद प्राप्त होतो. आधी आत्मा आहे की नाही अद्वैत की निराळा ठाई ठाई करता क्या करता पाही साई शास्त्रे झुंडावी. आधी आत्मा आहे का नाही हे पाहावं, म्हणजे त्याचा शोध घ्यावा, मग कळतं आत्मा आहे. आधी आत्मा आहे की नाही अद्वैत की निराळा ठाई ठाई. हा आत्मा आहे का नाही याचा आधी शोध घ्यावा. आता आत्म्याचा शोध घेतल्यानंतर तो एकाच ठिकाणी एका सर्वत्र भरलेला आहे याचा शोध घ्यावा. आधी आत्मा आहे की नाही अद्वैत की निराळा निराळा ठाई ठाई करता क्या करता पाही साई शास्त्रे झुंडावी. मग हा आत्मा करता आहे का करता आहे? आत्मा स्वतः काही करतो का? त्या हे सगळं करणारी त्याची जी शक्ती आहे ती माया, ती सगळं करून आणते. ती त्याचीच आहे, शक्ती आहे बरं का. आत्मा आणि आत्म्याची शक्ती म्हणजे आत्मा आणि शक्ती वेगळी नाही, ती शक्ती ती आत्म्याचीच आहे. मग आत्मा स्वतः करतो का ह्या शक्तीच्या माध्यमातून म्हणजे या मायेच्या माध्यमातून सगळं करतो हे जाणून घ्यावं. त्याच्यासाठी चार शास्त्र 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास करावा. साई शास्त्रे झुंडावे आत्मिक विज्ञान हेचे पराकाष्ठा असे ज्ञानाचे मोक्ष आणि परमानंदाची उत्पत्तीसाचे तेथून अंधासत्तीचे वर्णना करता आणेला बृहस्पती समान वक्ता वक्तृत्व स्वरूपी ना चित्ता वाचा तिथं न वर्णवे वक्त्याचे वक्र श्रोत्याचे श्रोत्र आणखील काय केलेले नेत्र हरित शास्त्री स्वरूप अवलोकन पात्र केवळ नेत्रची सत्तत्वे. हत्तीचं रूप पाहायचं असेल तर त्याला डोळे पाहिजे.
आणि आंधळ्याने हत्तीचं रूप पाहिलं तर काय होईल? आंधळ्या माणसाला हत्तीचं वर्णन करायला सांगितलं तर तो कसा करेल? ज्याच्या हाताला हत्तीचा कान लागलाय तो म्हणेल हत्ती सुपासारखा आहे. ज्या आंधळ्या म्हणजे जन्मजात अंध, ज्याने म्हणजे आधी डोळ्याला दिसतं नंतर आंधळा झालाय असं नाही, जन्म ज्याला डोळेच नाही त्याच्या पुढे हत्ती एक कसा हत्ती आहे तो मातीचा हत्ती म्हणा, प्लॅस्टिकचा हत्ती म्हणा, त्याच्या पुढे ठेवला आणि सांगितलं बघ रे बाबा ह्या हत्तीचं वर्णन कर. तर त्याच्या हाताला जेवढा भाग लागला त्याच्यावर ते हत्ती हो म्हणले हा सुपासारखा आहे. ज्याच्या हाताला हत्तीचा पाय लागला तो म्हणतो अहो केळी खांबासारखा आहे. ज्याच्या हाताला ती त्याची शेपटी लागली तो म्हणतो बाबा हा शेपटीसारखा म्हणजे दोरीसारखा. आणि त्यामुळे हत्तीचं स्वरूप 10 अंध माणसं एकत्र आली तरी त्याला ते सांगता येणं कठीण आहे. पण एक ज्याला डोळे आहेत तो लगेच सांगेल हत्ती कसा आहे, त्याचं वर्णन करेल, त्याचं चित्रही काढेल. तेव्हा ज्याला ज्ञान नाही तो ह्या परमात्म्याच्या अनेक रूपामध्ये वर्णन करेल, म्हणजे अज्ञानी मनुष्य. त्याला इकडे देवी दिसेल, तिकडे देव दिसेल, इकडं माणूस दिसेल, तिकडे स्त्री दिसेल, तिकडे त्याला कुत्र दिसेल, मांजर दिसेल. आणि जो ज्ञानी मनुष्य म्हणजे ज्याचे ज्ञानचक्षु जागृत झालेत असा ज्ञानी मनुष्य जेव्हा पाहेल तेव्हा हा परमात्मा सगळ्यामध्येच त्याला दिसेल. याची यावत किडा मुंगीमध्ये तोच आहे याची अनुभूती त्याला येईल, कोणाला? ज्ञानी माणसाला. आणि ज्याला अजून ते ज्ञान झालं नाही त्याला हे सगळे विश्व विविध रंगी दिसेल. आणि ज्ञान झाल्यानंतर काय हे सगळे आकार नाहीसे होतील का? कुत्र नाही होऊन तिथे फक्त परमात्माच दिसेल का? नाही, कुत्र दिसेलच, पण कुत्र्याच्या आतमध्ये असलेला परमात्मा कुत्र्यासहित त्याला आतमध्ये दिसेल. तसं आधी सृष्टी आहे आणि गुरुचा उपदेश झाल्यानंतर सृष्टी नाहीशी होईल का? नाही, आधी जशी सृष्टी आहे तशी सृष्टी राहते. फक्त त्यामध्ये असणारं चैतन्य ते मात्र आपल्याला जाणवायला लागतं. म्हणून गुरुची कृपा झाल्यानंतर सृष्टी बदलत नाही. गुरुची कृपा झाल्यानंतर त्या सृष्टीकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. नेत्र नसता कैसा असते अंधाच्या प्रतीती तैसे दिव्य नेत्र गुरु देते ज्ञान संविते ते म्हणून ज्यावेळेला गुरु आपल्याला हे दिव्य दृष्टी देतात त्यावेळेला आपल्याला हे सगळं दिसायला लागतं. चैतन्य स्वरूप परमात्मा दिसायला लागतो. साई स्वरूप यथार्थ ज्ञान स्वये जो परिपूर्ण विज्ञान घनते हेच द्यायचे ध्यान अनुष्ठान याचे दर्शन द्यायचे अविद्या काम कर्मबंधन द्यायचे व्हाव्या अशेष मोचन नाही नाही अन्य साधना गाठी बांधून ठेवा की अविद्या काम कर्म बंधन हे सुटायचं असेल त्याला गुरुकृपा पाहिजे. साई नाही तुमचा वामचा तो तो सर्वभूतस्थ साचा तो जैसा सकल जगाचा हा सकळांचा तैसाच. त्या भक्ताला वाटतो गुरु फक्त माझे असं नाही. जसा सूर्य सगळ्या जगाचा तसा आपला गुरु सगळ्या जगाचा आहे. आपले साईबाबा आपण आपल्या साईबाबा मानतो तर आपले साईबाबा सर्वत्र सूर्यासारखे व्यापून आहेत. तसं जे ज्या गुरुला मानतील त्यांचं ते गुरुतत्व सर्व विश्वाला व्यापून आहे, त्यांना आत्मप्रतीती येते. म्हणजे आपण ज्या गुरुंना मानतो आपण एखाद्या दुसऱ्या गुरूंच्या दर्शनाला गेलो तर त्या गुरुच्या ठिकाणी आपल्याच गुरुचं आपल्याला दर्शन होतं. मग ती इतकी तुमची मनाची एकाग्रता मनाचं ध्यान जेथे जातो तिथे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे अशी ज्याची दृढ भावना आहे त्याला होतं. बाकीच्याला कसं आहे बाकीच्याला ते वेगवेगळे रूपच दिसतात. तिथं सज्जनगडला गेले की समर्थ दिसतील, शिर्डीला गेले की बाबा दिसतील, गोंदवल्याला गेले की गोंदवले महाराज दिसतील, कुणाला? सामान्य माणसाला. आणि ज्याची ही दृढ भावना आहे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, तो ज्या गुरुला मानतोय ना
तो म्हणतो मी जिथं नमस्कार करेल तिथे बाबा तुम्हीच आहे. तसंच आपल्या गुरुवर ज्याची इतकी आढळ निष्ठा आहे त्याला त्या ठिकाणी त्याच्या गुरुचं दर्शन होतच. मनामध्ये शंका बाळगायचे कारण नाही. साई स्वरूप यथार्थ ज्ञान स्वये जो परिपूर्ण विज्ञान घना हेच तयाचे ध्यान अनुष्ठान हेच दर्शन तयाचे अविद्या काम कर्मवंदन याचे वावया शेषमोचना नाही नाही अन्य साधन गाठी बांधून ठेवा के साई नाही तुमचा वा आमचा तो तो सर्वभूतस्थ साधा शौर्य जैसा सकल जगाचा हा सगळ्यांचा तैसाचा आता परिसाचा याचे बोल सर्वसाधारण आणि अनमोल स्मरणी ठेवता वेळोवेळ स्वार्थ सफळ सर्वदा. आता बाबा काय म्हणतात ते लक्षात ठेवा. नसल्या लागा बांधा काही कोणीही कोठेही जातच नाही नरास काय पशुपक्षाही न करी कुणाही हडहड. अरे प्रत्येक जणाचा आपला काही न काही गेल्या जन्मीचा ऋणानुबंध असतो आणि त्यामुळे जे पशु पक्षी आपल्याजवळ येतात ते गेल्या जन्मातला काहीतरी ऋणानुबंध असतो म्हणून ते आपल्याजवळ येतात. त्याला हडहड करू नये, त्याला प्रेम द्यावं. नसल्या लागा बांधा काही कोणीही कोठे जातच नाही. प्रत्येकाचा काहीतरी ऋणानुबंध असतो. आपले मित्र आपल्याशी भेटतात त्यांचं आपलं गेल्या जन्मातला काहीतरी ऋणानुबंध असतो म्हणून आपली मैत्री होते. ऋणानुबंध नसेल तर मैत्री होत नाही. काहीतरी ऋणानुबंधाच्या गाठी ह्या काहीतरी गेल्या जन्मातला ऋणानुबंध असतो म्हणून ती सगळी माणसं येतात. ऋणानुबंधाने एकत्र येतात ती माणसं. तर ते आपले मित्रमंडळी असो, नातेवाईक असो, शेजारी पाजारी असो, काहीतरी ऋणानुबंध आपला असतो. नसल्या लागा बांधा काही कोणीही कोठे जातच नाही घरास काय पशुपक्षाही न कोणी न करी कुणाही आढळ आल्या गेल्याचा आदर करी तृषेता जल भुकेल्या वाकरे उघड्यास वस्त्र बसाया ओसरी देता असणारी तृष्टेल. अरे आल्या गेल्या माणसाचा आदर सत्कार करावा. आल्यानंतर कोणाला या म्हणावं, बसा म्हणावं, पाणी द्यावं. भुकेची वेळ असेल 2 घास द्यावे. कुणाच्या अंगावर वस्त्र नसेल त्याला वस्त्र द्यावं. कुणाला कमीत कमी आल्यानंतर या बसा तरी म्हणता आलं पाहिजे नाही. कुणाला वावा असेल पैसा तुझ्या ते द्यावा कैसा देऊ नको परी वसवसा श्वाना ऐसे वर्तू नको. कुणी तुझ्याकडे पैसे मागायला आले, तुला द्यायचं असेल तर दे, नसेल द्यायचं त्याच्या अंगावर बसू काय भीक मागायला तुला काय झालंय, एवढा धडधाकट आहे कशाला भीक मागतो असं म्हणू नको ना. तुला वाढायचं असलं वाढ, द्यायचं असलं दे, द्यायचं नसलं देऊ नकोस. पण त्याच्या अंगावर वसवस करू नकोस. कोणीही बोलो 100 स्वैली कटुतरा धरिता सहिष्णुता निरंतर सुखापार लाभेल. कोणी काय बोलायचं ते बोलू. त्यांच्या बोलण्याचा तू स्वतःच्या मनावर परिणाम करून घेऊ नकोस. लोक काय बोलणारच ना. लोक चांगलंही बोलणार आणि वाईटही बोलणार. लोकांच्या बोलण्याचा आपल्या मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही. का परिणाम होऊ द्यायचा नाही? समजा मी वाईट आहे आणि सगळं जग मला चांगलं म्हणतंय, पण मी वाईट आहे मला माहिती आहे आणि सगळं जग मला चांगलं म्हणतंय. आता सगळ्या जगाने मला चांगलं म्हटलं म्हणून मी काही चांगला होत नाही. आणि समजा मी चांगला आहे आणि सगळे जग मला वाईट म्हणत असेल तरी कुणी वाईट म्हटल्याने मी वाईट होत नाही. म्हणजे मी जसा आहे तसाच राहतो. मी कसा आहे माझ्याच इतकं जग कोणीच मला ओळखू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाला इथे मी माझं उदाहरण दिलं आहे, प्रत्येकाचं उदाहरण आहे. म्हणजे आपल्या स्वतः इतकं आपल्याला जग ओळखू शकत नाही. म्हणजे आपण चांगले असलो तर आपण चांगलेच आहोत आणि आपण वाईट असलो तर आपण वाईटच आहे. त्यामुळे आपण वाईट असलो जगाने कितीही चांगलं म्हटलं तरी आपण काही चांगले होत नाही आणि आपण चांगले असताना जगाने कितीही वाईट म्हटलं तरी आपण काही वाईट होत नाही. त्यामुळे आपलं जर आपण केलेलं कर्म आपल्या बुद्धीच्या नुसार चांगलं असेल तर आपण कोणी काय म्हणतं याचा विचार करत बसू नये. कोणीही बोलो 100 स्वयंनिधी कटुत्तर. का आपण आत्ता जो मुद्दा मांडतोय तो कदाचित आत्ता समोरच्या माणसाला कळणार नाही. त्याची ग्रहणशक्ती कमी असेल म्हणून त्याला तो मुद्दा न समजल्यामुळे तो आपल्या अंगावर ओरडेल. पण
शांतपणे जेव्हा तो त्या गोष्टीचा विचार करेल त्यावेळेला त्याला आपला मुद्दा पटेल. म्हणजे आपला मुद्दा समोरच्या माणसाला पटला नाही म्हणून आपल्याला रागवायचं काही कारण नाही. आज नाही पटला त्याला तासाने पटेल, 2 तासाने पटेल, 6 तासाने पटेल, आज 24 तासाने पटेल, 2 दिवसाने पटेल, आठवड्याने पटेल, महिन्याने पटेल, वर्षाने पटेल, 5 वर्षाने पटेल. पण ज्या वेळेला पटेल त्यावेळेला तो म्हणेल की बरोबर आहे, तो म्हणला होता ते बरोबर आहे. म्हणजे आपला मुद्दा समोरच्या माणसाला आज कळला नाही म्हणून तो आपल्या अंगावर काही नाना प्रकारचे दोषारोप करेल. त्याच्या दोषारोपाने आपण विचलित व्हायचं काय कारण आहे? त्याला कळेल तेव्हा कळेल. आपण धैर्य धरावं. कोणीही बोल बोलो 100 स्वय निधी कटुत्तर धरिता सहिष्णुता निरंतर सुखापार लाधेल. आपण खरंच आपलं काही चुकलं असलं माणसाने कधी रागवू नये. समजा माझं काही चुकलंय आणि कोणी मला बोललं तर मला राग यायचं कारण नाही. मी चूक सुधारायला पाहिजे. मी चुकलो म्हणून तर बोलता येत ना. म्हणजे आपल्या हातनं एखादी चूक झाली असेल आणि कोणी बोललं तर त्याच्या अंगावर रागवायचं काही कारण आहे का? नाही. आपली चूक झाली म्हणून तो बोलतोय, रागवायचं काही कारण नाही. आपण चूक सुधारायची. आणि समजा आपली चूक नसताना तो रागवला तरी रागवायचं नाही. कारण आपली चूक नाही, त्याला आज नाही उद्या कळेल, 6 महिन्याने कळेल, वर्षाने कळेल. म्हणजे दोन्हीही अवस्थेत आपल्याला रागवायचं नाहीये. त्याला काय बोलायचं ते त्याला बोलू दे. आपलं खरंच चुकलं असेल तर आपण सुधारायचं. त्याला बोलण्यात काय अर्थ आहे? आपलं चुकलं म्हणून तर तो बोलतोय ना. कोणीही बोल बोलो 100 स्वय निधी कटुत्तर धरता सहिष्णुता निरंतर सुखापार लाधेला. दुनिया झाल्या एकीकडची आपण व्हावे न मागे पुढे. काही निश्चल राहून रोकडे कौतुक तेवढे पाहावे. दुनिया इकडची तिकडे होते. सगळं जग एका बाजूला आणि आपण एका बाजूला असं असलं तरी चालेल, पण सत्य सोडायचं नाही. आसमान में जितने तारे उतने शत्रु होत, एक कृपा भगवान की तो बालन बाका हो. आपलं जर खरं असेल तर सगळं जग एका बाजूला असलं आणि आपण एका बाजूला असलो तरी हरकत नाही. पण आपला गुरु आपल्याला त्या संकटातनं तारणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. मारने वाले से तारने वाला बडा है. दुनिया झाली इकडची तिकडे आपण व्हावे न मागे पुढे. काहीच निश्चल राहून रोकडे कौतुक तेवढे पाहावे. आणि मग आपण सगळं शांतपणे पाहावं काय होतं ते. कारण भगवंतानी मारलेल्या लाठीचा आवाज सुद्धा येत नाही. खरोखर आपलं काही चुकलेलं नसताना कोणी आपल्याला त्रास दिला ना तर ज्याने त्रास दिला आहे त्याला शिक्षा केल्याशिवाय परमेश्वर राहत नाही. पण ते आपल्याला निवांतपणे बसलं तर पाहायला मिळतं. आपण आधी जर त्याची भांडण केले तर मग भांडणच वाढवत जाणार. पण आपण जर शांत राहिलो तर आपल्याला कळतं की त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. दुनिया झाली इकडची तिकडे आपण व्हावेन मागे पुढे. ठाईच निश्चल राहून रोकडे कौतुक तेवढे पाहावे. तुम्हा आम्हामधील भिंत पाडून टाका पहा समजता. मग जाण्या येण्याचा मार्ग प्रशस्त अति निर्धास्त होईल. तुमच्या आणि आमच्यामध्ये भिंत आहे, ती भिंत पाडून टाका. भिंत म्हणजे दगडा विटाने बांधलेली भिंत नाही. मनामध्ये असलेली ही भिंत आहे की तो वेगळा आणि मी वेगळा, हे जे द्वैत ते काढून टाकायचं. म्हणजे मग काय होईल? आपल्या मनाची स्थिती कशी होईल? जेथे जातो तेथे माझे भावंडे आहेत अशी अवस्था होईल. मी तूपणाची भेदवृत्ती ही जते गुरु शिष्यांतर्गत भिंती तेन पाडता अभय निश्चिती अभेद स्थिती दुर्गम. मग आपसातली सुद्धा ही भिंत पाडून टाकायची. मग सगळीकडे आपली मित्रमंडळी दिसतील. तसं गुरु आणि शिष्य याच्यामध्ये असणारी भिंत आहे, द्वैत आहे, ती काढून टाकली की गुरु आणि आपण एकच आहे. देव आणि भक्त दुजा नाही विचार. तसं गुरु आणि शिष्य एकरूप होऊन जातात. मी तूपणाची भेदवृत्ती ही तरी गुरु शिष्यांतर्गत भिंती तेन न पाडता निश्चिती अभेद स्थिती दुर्गमा. अल्लाह मलिक वालीन त्यावेळी कोणी एक आणि का करणी तयाच्या लौकिक अमोलिका कळते. तो जो करील तेच होईल. मार्ग तयाचा तोच धाविला. क्षण लागता वेळेला मुराद करेल मनीची. बाबा काय म्हणतात? अल्लाह मलिक म्हणजे परमात्मा श्रेष्ठ आहे. आपण ज्या परमात्म्याला मानतो तो परमात्मा श्रेष्ठ आहे. अल्लाह मलिक वाली ना त्यावेळी कोणी आणि परमेश्वराशिवाय दुसरा कोण वाली आहे? त्वमेव माता पिता त्वमेव
त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या तृणं त्वमेव सर्वं मम देव देव. तोच आहे आपल्याला, दुसरं कोण आहे? तो जे जे करील तेच होईल. ईश्वरी इच्छा बली असे. त्याच्या इच्छेपुढे आपल्या इच्छेला विचारते कोण? तो जे जे करील ते होईल. त्याच्या मनात येईल ते घडेल. झाडाचेही पान हाले त्याची सत्ता. त्याच्या इच्छेने चाललाय रे. त्याचे हा देह सुद्धा त्याच्याच इच्छेने चाललाय. साले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविण. आपल्या मुखात आपण म्हणतो मी बोलतो, अरे तू काय बोलशील बाबा? तो परमात्मा बोलतो. कोण बोलवे हरिविण. परमेश्वराशिवाय कोण आपल्याला बोलायची शक्ती देईल? जिभेवरनं वारं गेलं ना तर एक शब्द तोंडातनं बाहेर पडत नाही. काही काही वेळा बघा, माणसं ज्यावेळेला शेवटची वेळ येते ना, त्याच्या तोंडातनं एक शब्द बाहेर पडत नाही. काय नाही. एरवी धडधड धडधड बोलणार कुठे गेलं ते? तू बोलतोय ना, आता कुठे गेला बोलणार? बोल की. काय तर बोलता येतं का? बोलता येत नाही. एरवी धडधड धडधड बोलणारा आता का बोलता येत नाही? परमेश्वराने त्याची बोलायची शक्ती काढून घेतली. कोण बोलवी ते हरिविण. अरे आपण जे बोलतोय ना ती शक्ती भगवंताची आहे. त्याचा अहंकार काय बाळगायचा? तो जे जे करील ते जो होईल, मार्ग त्याचा तो दाविल. परमात्मा आपल्याला योग्य असा मार्ग दाखवतो. त्या मार्ग दाखविला तोच तयाचा तोच दाविला. क्षण न लागता वेळेल मुरा तोरेल मनीची. परमात्माच आपल्याला एक दिवशी दर्शन देणार आहे. तो आपल्या त्याची कशी गाठ पडेल याच्यासाठी तर योजना गुरुची केलेली आहे त्यांनी. ऋणान मंदाच्या गाठी भाग्य आम्हा तुम्हा भेटी धरू परस्पर प्रेम पोटे सुख संतुष्टी अनुभव. बाबा म्हणतात तुमची आमची ऋणानबंधाची गाठ आहे, नाही तर माझ्याकडे कोण येते? बाबा म्हणतात माझ्याकडे येतात म्हणजे तुम्ही ऋणानबंधाने जोडलेली माणसं आहेत म्हणून तुम्ही माझ्याकडे येता. ऋणानबंधांच्या गाठी भाग्ये तुम्हा आम्हा भेटे धरू परस्पर प्रेमपोटे सुखसंतुष्टी अनुभव. कोण येथे अमरा आहे कृतार्थ तो जो परमार्थला आहे. ना तरी श्वासोश्वास आहे दोरी राहे जीव मात्र. इथे कोण अमर आहे? मग जीवनाला येऊन ज्याचं जीवन कृतार्थ झालं असं कोण आहे? जो सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरनं आचरण करतो तो कृतार्थ झाला. बाकीचे काय, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जिवंत राहतील. आपण आपला श्वास आहे तोपर्यंत जिवंत राहू, पण तोपर्यंत आपलं जीवन कृतार्थ झालेलं असेल ना, कारण आपण गुरुने सांगितलेल्या मार्गावरनं चालत असतो. आपलं जीवन कृतार्थ होईल. कोण येथे अमर राहे कृतार्थ तो जो परमार्थला आहे. ना तरी श्वासोश्वास आहे तोवरी राहे जीव मात्र. कृतार्थ कोण? ज्याला परमार्थाची गाठ पडली तो कृतार्थ. कानी पडता हे कृपावचन सुखावले माझे आतुर म्हणा. पुरुषार्थ विलासलो जीवन सुखद आनंद संपन्न झालो. बाबाने अशा प्रकारचा उपदेश केल्यानंतर मी सुखसंपन्न झालो. असेल गाठी प्रज्ञा तोडत येशी श्रद्धा मोठे आढळा. परी जोडाया साई समर्थ गुरुवळा दैवची सबळ आवश्यक. कितीही आपल्याजवळ ज्ञान असतं तरी जोपर्यंत आपलं भाग्य उदयाला येत नाही तोपर्यंत आणि आपली आणि सद्गुरूची गाठ पडत नाही. भाग्य ते हे लाधे सद्गुरू पाय. तुमचं भाग्य उदयाला आले की आपल्याला गुरुची गाठ पडते. असेल गाठी प्रज्ञा तोडत ऐसी श्रद्धा मोठे आढळ. परी जोडाया साई सम गुरुबळ दैवची सबळ पाहिजे. साईबाबांसारखे गुरु भेटायला आपलं दैव इतकं अनुकूल पाहिजे. पाहू जाता यातील सार भगवंत बोलले ह्याचे निर्धार. हे यथामाम हे उद्गार अखिल वार कर्मावरी. श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला उपदेश केला तोच बाबांच्या मुखातून बाहेर पडलेला आहे. यो यथामाम प्रबद्धन्ते स्थान तथैव भजाम्यहम्. जो माझी जशी उपासना करेल तसं मी त्याला फळ देईल. अनन्या चिंतयंतो मा हेच भगवद्गीता वर्मा. ऐशा नित्यायुक्तांचा योगक्षम चालू प्रकार गोविंद. श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये सांगितले जो मला अनन्य भावे शरणाला योगक्षम वहाम्यहम्. त्याचा योगक्षम मी चालवेन.
हा गोड उपदेश ऐकून मागे ऐकून उभे राही स्मृतीचे वचना देवान भावयता तेना मग ते तुझ लागून कळवळती देवान भावयतानेन देवान भावयतानेन जशी तुमची देवाकडे भावना आहे तसा देव तुम्हाला आहे. मग तुमच्या अंतःकरणात तळमळ असेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण होईल. तुम्ही जोर काढू लागा दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा वाटी घेऊन वाची मी मागा पृष्ठभागा आहे की तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करा म्हणाले. बाबा म्हणाले दुधाची काळजी करू नका, दूध घेऊन मी तुमच्या मागे उभाच आहे. तुम्ही सुरुवात करा, मी आहे तुमच्या, म्हणजे तुम्ही प्रयत्न करा, तुमच्या मागे मी उभाच आहे. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोने म्हणाल जोरम्या काढावे दुधाचे प्याले तुम्ही शिजवावे हे तो आपणा नाही ठावे लक्ष असावे कार्यार्थे हे बाबांची प्रतिज्ञावाणी प्रमाण मानून व्यवहारतील जे कोणी हे परत्र सुखाची खाणी गाठले त्याने जाणावे. आता आणि विनोतो श्रोता क्षणे स्तुती करावे हे चित्ता तरी साईक स्वानुभव कथा निश्चय पोषकता साईचे सद्वृत्तीचे करता नियमन महाराजाची कसे उत्तेजना परिसा उठालोल्या वाचून अनुग्रहदान साईचे भक्ती अनन्य शरणवावे कौतुक भक्तीचे अवलोकावे मग साईंच्या कळीचे नोलावे अनुभव नित्य नव्हे. साईबाबांची अनन्य भक्ती केल्यानंतर अनेक प्रकारच्या लीला बाबांनी केलेल्या ते आपल्याला कळतील. असो प्रातःकाळचे प्रहरी सुश्रुतीने जागरे सद्वृत्तीची उत्ताल रीती निर्धारी वाढवावी. झोपेतनं उठल्यानंतर मनामध्ये आलेला सद्विचार तो प्रभाते म्हणे रामचिंतित जावा पुढे वैखरी रामाधी वदावा सदाचार हा थोर सांडू नये तो जगी तोची तो मानवी धन्य होतो. सकाळी झोपेतनं उठल्यावर जे चांगले विचार मनात येतील ते चांगले विचार पूर्ण करण्याच्या मागे लागावं. ही एक संतोक्ती वाटेल ते याची घेऊ प्रचिती अनुभव घडले मना शांती नवलचे ते वाटले शिर्डी सात्यवेद स्थान गुरुवार समन मंगल दिन रामनामाचे अखंड आवर्तन करावे म्हणून झाले. सकाळी उठल्या मनामध्ये असा विचार आला की रामनामाचं आवर्तन करावं. बुधवारी रात्री शय्यवरी देह निरावश होईल तोवरी मन नामस्मरण भित्री घालू अंतरी लागले. प्रातःकाळी जागेता नामस्मरण लागले चिता मग ऐसे वृत्ती उठता जीवेची सार्थकता झाली. निश्चय केली मनाची धारणा सारवणे शोषमुखार्जना निघालो साई प्रातः दर्शना प्राप्त सुमना घेऊन ये सोडून ये. दीक्षिताचे घर पडता बुटीच्या वाड्याबाहेर एक मधुर औरंगाबादकर म्हणता सुंदर ऐकले. मना ठरवलं आज रामाच्या चिंतनामध्ये दिवस घालवायचा असं मनामध्ये ठरवलं आणि निघालो. हाताला जी काही फुलं लागली ती घेतली बाबांच्या चरणावर वाहण्यासाठी. बुटीच्या वाड्यासमोर आलो तर त्या ठिकाणी एक औरंगाबादकर सुंदर असं पद म्हणत होता. पदाची त्या समयोचित वैरूप कसू जाता जाईल मुळाची स्वारस्यता होईल विसरता श्रोतिया म्हणून ते पदाचे मूळ अक्षर गातो मी सगळा तेनेचे आनंदित होतील प्रेमळ उपदेश निर्मळ मूळ पदे. आता मनात काय आहे की आज रामाचं दिवसभर ध्यान करायचं हा मनात विचार आहे. नेमकं तो जाताना वाटेमध्ये एक मनुष्य ते रामाचंच पद गात होता. गुरु कृपांजन पायो मेरे भाई गुरु कृपांजन पायो मेरे भाई राम बिना कछु मानत नहीं राम बिना कछु मानत नहीं गुरु कृपांजन पायो मेरे भाई अंदर रामा बाहर रामा अंदर रामा बाहर रामा सपने में देखत सीता रामा सपने में
देखत सीतारामा, सपने में देखत सीतारामा। राम बिना कछु मानत नाही, राम बिना कछु मानत नाही। जागत रामा सोवत रामा, जागत रामा सोवत रामा, जागत रामा सोवत रामा। जहाँ देखे वहाँ पूरन कामा, जहाँ देखे वहाँ पूरन कामा। राम बिना कछु मानत नाही, राम बिना कछु मानत नाही। एका जनार्दनी अनुभवनी का, एका जनार्दनी अनुभवनी का। जहाँ देखे वहाँ राम सरेखा, जहाँ देखे वह राम से, जहाँ देखे वहाँ राम सरेखा। राम बिना कछु मानत नाही, राम कथा बिन मानत नाही। गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु मानत नाही। काय सुंदर पद कानावर आलं त्यांच्या. काय ठरवत होतं रात्री झोपताना, की आज दिवसभर रामचिंतन करायचं, आणि नेमकं तेच पद समोर कानावरती पडलं. काय म्हणाले? गुरु कृपांजन पायो मेरे भाई. ज्या वेळेला तुम्हाला गुरुचे कृपा प्राप्त होईल, त्यावेळेला गुरु तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालतील. म्हणजे गुरुकृपेचं अंजन जोपर्यंत तुमच्या डोळ्यामध्ये घातलं गेलं नाही, तोपर्यंत सर्वत्र भरलेला राम तुम्हाला दिसणार नाही. गुरु काय करतात? आपल्या कृपेचं अंजन म्हणजे ज्ञानदृष्टी आपली प्रकट करतात. त्यामुळे चराचरात भरलेलं चैतन्य आपल्याला दिसायला लागतं, सर्वत्र राम दिसायला लागतो. गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु मानत नाही. आता गुरुकृपेचं अंजन डोळ्यामध्ये गेल्यामुळे काय झालंय? जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नाही ना, जिकडे पाहावं तिकडे रामच दिसायला लागला. अंदर रामा बाहर रामा. तो म्हणाला मी आत डोकावून पाहिलं, आत पण राम आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. जशी दुधात, जसे दुधात रे लोणी, तसा देही चक्र पाणी. जसं दुधामध्ये लोणी आहे, पण दुधामध्ये पाहायला गेलं तर लोणी दिसणार नाही. पण त्या दुधाचं दही करायचं, दह्याचं ताक करायचं, आणि मग ताक घुसळल्यानंतर लोणी हातामध्ये येईल. तसा देहामध्ये चक्रपाणी आहे, पण त्याच्यासाठी मंथन करावं लागतं, म्हणजे चिंतन करावं लागतं, आणि मग देहामध्ये असलेला राम आपल्याला दिसायला लागतो. म्हणून ते म्हणतात की मला आता गुरुकृपेने एवढी दिव्य दृष्टी प्राप्त झाली की मी आत डोकावून पाहिलं तरी रामच दिसतोय, आणि या चराचरामध्ये मी जिकडे पाहिजे तिकडे रामच दिसतोय. अंदर रामा बाहेर रामा. आतही राम दिसतोय, बाहेरही राम दिसतोय, आणि मला स्वप्न पडतात तीही सिया रामाची. कै भेट शिवा मधला समुद्र. श्रीरामचंद्र करुणा समुद्र, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेट शिवा मधला समुद्रा. झोपेमध्ये सुद्धा रामाचं दर्शन आहे. झोपेमध्ये कोण आहे? सियाराम. अंदर रामा बाहर रामा, सपने में देखत सीतारामा. स्वप्नामध्ये सुद्धा मला मी कोणा पाहतोय? सीतारामच मला दिसतंय. कुणाचं पद आहे? एकनाथ महाराजांचं पद आहे. अंदर रामा बाहर रामा, सपने में देखत सीतारामा. जागत रामा सोवत रामा. उठलो की राम, आणि झोपतानाही रामच. जागत रामा
सुवत रामा, जहां देखे वहां पूर्ण कामा. जिकडे पाहिल तिकडे मला तो पूर्ण काम असणारा रामच दिसतोय. म्हणून त्या रामाचं सेवा करावी म्हणून सांगितली. कशी सेवा करावी सांगितली? रामाचे निरपेक्ष दास्य करी तू, मागू नको त्याजला. त्या पायी झिजवी तनु निशिदिनी, सोडू नको भक्तीला. त्याचे सर्व असे तनु धन तुझे, त्याला समर्पी आधी. शेषाते उपभोग घे विधीने, त्या ते जेना करी. रामा मी तव दास दास म्हणवे, माते कशाचे भय. रामा मी तुझा दास आहे, मला आता भीती कुठली राहिली. रामा मी तव दास दास म्हणवे, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी, सुख सदा होईल तेथे जय. रामा मी जिथे जाईल तिथे मला यशच प्राप्त होणार. रामा जाईन ज्या स्थळी, सुख सदा होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयीत तुझ विणे, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जागत रामा सुवत रामा, जहा देखे वहा पूर्ण कामा. एका जनार्दनी अनुभव अनेका. एका जनार्दनी स्वतः बघा, नाथ महाराज पांडुरंगाची स्तुती करतायत, रामाची स्तुती करतायत, सगळ्याची स्तुती करतायत, पण आपल्या गुरुला विसरत नाहीत. ते एका जनार्दनी म्हणतात, मी कुणाचं लेकरू आहे? जनार्दनाचं लेकरू आहे. मी म्हणजे नाथ महाराज सगळं पांडुरंगाची सेवा करतात, रामाची करतात, सगळ्यांची करतात, पण स्वतःला मी गुरुभक्त आहे ते विसरत नाहीत. एका जनार्दनी म्हणजे स्वतःला एका जनार्दनी, मी जनार्दनाचं लेकरू आहे हे ते विसरत नाही. समर्थ रामदास स्वामींनी सगळ्या देवाच्या आरत्या केल्या, पण दास रामाचा वाटपा हे सदना. मी रामाचा दास आहे हे मात्र ते स्वतः कधी विसरत नाही. सगळ्या देवामध्ये ते रामालाच पाहतात. दास रामाचा वाटपा हे सदना, मी रामाचा दास आहे हे कधी ते विसरत नाही. तसं एकनाथ महाराज मी त्या गुरुचं लेकरू हे कधी विसरत नाही. तसं शिष्याने आपल्या गुरुला कधी विसरता उपयोग नाही. सगळं देवांच्या पाया पडायचं आहे, पण मी कुणाचं म्हटलं तरी मी माझ्या गुरुचं लेकरू आहे याचं विस्मरण शिष्याला पडता उपयोगी नाही. एका जनार्दनी अनुभव नेका, जहा देखे वहा राम सरिका. मला अनुभव काय आला? एकनाथ महाराज म्हणतात, गुरुकृपेने मला असा अनुभव आला की जिथे जातो तिथे मला रामच दिसत आहेत. कसे दिसत आहेत राम? राम सर्वांगी सावळा, हेम अलंकार पिवळा. हेम अलंकार पिवळा, नाना रत्नांची माळा, अलंकार शोभती. असा तो राम मला सर्वत्र दिसतोय, चराचरात भरलेला दिसतोय. आता बघा, हेमाडपंतांनी आज दिवसभर रामाचं चिंतन करायचं आहे असं ठरवलं, आणि सकाळी सकाळी हे नाथ महाराजांचं पद त्यांच्या कानावर पडलं. आधीच मनाने केले निश्चित, नियमावे रामनामी चित. निश्चया जो परानुभवतो, पद हे देख दृढतात या. आधीच मनात ठरवतं की आज दिवसभर रामाचंच चिंतन करायचं, आणि नेमकं हे पद कानावरती पडलं. तेणे मना झाले बोधन या मस्तीन मन निश्चयांकुराला गुणा. साई समर्थ करुणा घन पादांबू सेवन करते का. घेऊन हाती तंबोरी साई सन्मुख अंगणा भिजले. औरंगाबादकर उंचेश्वरी म्हणत आहे लखेरी बरिजले. औरंगाबादकर बाबांचा भक्त, मजसम बाबांचे पाय अनुरक्त. आस्था अनेक पदे मुखोद्गत, हेच का स्फुरते वेळी. औरंगाबादकर हे हेमाडपंत म्हणतात, मी जसा बाबांचा भक्त तसं ते औरंगाबादकर सुद्धा बाबांचेच भक्त होते. ते दरवेळेला अनेक प्रकारची पदं म्हणायचे, पण आज नेमकं त्यांना रामाचंच पद म्हणावं अशी का बुद्धी झाली? बाबांच्या समोर बसून ते म्हणतायत पद. औरंगाबादकर बाबांचा भक्त, मधसमान बाबांचे पाय अनुरक्त. असता अनेक पदे मुखोद्गत, हेच का स्फुरते वेळे. माझे मनोगत कोणा न ठावे, हिची पद का ते गायले जावे. तैसे बाबाने सूत्र व्हावे, स्फुरण व्हावे तैसे जे आम्ही सकळ केवळ भावली.
आम्ही सकळ केवळ बाहुली सूत्रधार साई माऊली स्वयं बोलता उपासना बोली हाती दिली चुका अंतरीची माझी वृत्ती प्रतिबिंबली जणू बाबांची जेथे येणे मार्गे प्रत्यक्ष प्रतिती वाटे निश्चिती दाखवली केवढी या नामाची महती वर्णिली सेवे संत म्हणते काय म्या पामरे जीवा नावी ती स्वरूप प्राप्ती येणे ही दोन अक्षरी उमटली उलटी स्मरता तो कोळी वाटपाड्याही उधरला वाल्याचा वाल्मिकी होऊन गेला वाकसिद्धी पावला नवलाची. ही दोनच नाव आहेत राम. ती उलटी म्हटली मरा 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 कुणी वाल्याने वाल्या कोळ्याने. नारदान त्याला त्याचा अधिकार पाहून शब्द दिलाय त्याला अनुग्रह दिलाय अधिकार तैसा करो उपदेश. आता राम या मंत्राची उपासना त्याला सांगायच्या ऐवजी मरा म्हणून सांगितलं कोणी गुरुने का अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार तसा गुरु उपदेश करतात. आता राम ह्या नामाचा उपदेश करता आला असता का नाही नारद महर्षींना वाल्या कोळ्याला तू राम नाम घे असं म्हणता आलं असतं का नाही. पण ते तसं नाही म्हटले काय म्हणाले मरा मरा म्हण. आता मरा हा काय मंत्र आहे का पण मरा मरा म्हण असं नाही. असं त्याला उपदेश केला. आता मरा तरी का त्याला अनुग्रह केला मराच का म्हणायला सांगितलं कारण ह्याच्या सारखं डोक्यात शब्द काय होते धरा मारा मरा मरा मरा. आता हे मरा मरा शब्द ह्याच्यात कायम तोंडात बसलेले तो शब्द याला सांगूत म्हणाल म्हण मरा 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 मरा. आता मरा मरा म्हणता राम राम येईल हे त्याच्या कुठे डोक्यात आहे. मरा 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 म्हणता म्हणता राम 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 त्याच्या तोंडात यायला लागलं. तर सद्गुरू काय करतात आधी त्याची काय उपासना चालली म्हणजे आधी त्याच्या तोंडात कुठले शब्द बसले तेच त्याला अनुग्रह देतात. पुष्कळ आपल्याला असं वाटतं बरं झालं गुरुनी मला पाहिजे तोच अनुग्रह कर. म्हणजे एखादा गणपतीची उपासना करत असतो ओम गणपतये नमः आणि त्याची गुरुकडे तो अनुग्रहाला गेला की गुरु पाहतो त्याच्याकडे याची आत्तापर्यंत काय उपासना चालू आहे म्हणजे याची गणपतीची उपासना चालू आहे. मग ते म्हणतो असं म्हणाल जा तो आजपासून गणपतीची उपासना कर. त्या भक्ताला वाटतं बरं झालं आजपासून गणपतीची उपासना मला गणपतीची सांगितली. त्याची जिथे चालू आहे ना तिथून त्याला पुढे नेतात. त्याला तू इथपर्यंत का करता आला असली उपासना करायला नको ती तसली करायला काहीच सांगत नाही. जी आहे असाल तेथून पुढची चला. जी तुमची उपासना चालू आहे तिथून पुढे चला. सगळी नावं त्या देवाचीच आहेत. कुठलंही नाव घेतलं तर त्या देवाचं आहे. ही दोन अक्षरे उलटीच म्हणला तो वाल्या कोळी वाटपाड्या हे उधरला वाल्याचा वाल्मिक होऊन गेला वाकसिद्धी पावला नवलाचे. मरा मरा उलटे म्हणता राम प्रकटला जिभेवरता जन्माआधीच अवतार चरिता लिहिता झाला लिहिता रामाचे. आणि त्याला वाकसिद्धी प्राप्त झाली कोणाला वाल्या कोळ्याला जे तो म्हणेल ते खरं होईल. आणि त्याने रामजन्माच्या आधी ते रामचरित्र लिहून ठेवलं आहे. म्हणजे एखादी नाटकाची संहिता असावी आणि त्यात काम करणाऱ्या नटाने ती संहिता वाचून त्याप्रमाणे आपले हावभाव आणि कर्म करावीत त्याची ती काही भूमिका निभावी तसं याने आधीच रामचरित्र पूर्ण लिहून ठेवलेलं आहे. आणि पुढे प्रत्यक्षात तसं घडलेलं आपण पाहतो. मरा मरा उलटे म्हणता राम प्रकटला जिभेवरता जन्म आधीच अवतार चरिता झाला लिहिता रामाजय. राम नामे पतिता पावन राम नामे लाभ गहन राम नामे अभेद भजन ब्रह्मसंपन्न या नावे. राम नामाने परमलाभ. बघा नळाला अहंकार झाला होता काय समुद्राचा सेतू बांधण्याचं काम चालू होतं आणि ते काम कोणाकडे दिलं होतं नळाकडे दिलं होतं की तू सेतू बांध का तर लहानपणी त्याला वर लाभला होता की ह्याच्या हाताने दगड तरते. आता तो वर त्याला प्राप्त व्हावा ही सुद्धा परमेश्वरी इच्छाच कारण त्याला ते पुढं काम करून घ्यायचं होतं त्याच्याकडे बरोबर. आता त्यामुळे पहिल्या दिवशी 14 गावं सेतू बांधून झाला आणि त्याला अहंकार झाला नळाला. काय अहंकार झाला मी जर रामाच्या सेनेमध्ये नसतो तर हा सेतू कोणी बांधला असता.
असा अहंकार झाल्याबरोबर ते दगड तरंगायला लागले पण एकत्र राहीना. आणि मग मारुतीने काय सांगितलं, एका दगडावर रा लिहित दुसऱ्या दगडावर म लिही, दोन्ही दगड राम एकत्र. सांगायचं तात्पर्य काय, मी नसतो तर काय झालं असतं, असा माणसाचा जो अहंकार आहे. आणि तुला त्या कामासाठीच भगवंतांनी नेमलेलं आहे, तू नसता तर काय प्रश्न आहे. तुझी योजनाच भगवंतांनी त्यासाठी केलेली आहे. आणि म्हणून ही सगळी परमेश्वरी योजना असते. आपण नसतो तर हे काम भगवंतांनी दुसऱ्या कोणाकडनं करून घेतलं असतं. आपण आहे म्हणून काम झालं किंवा आपण आहे म्हणून असं काही नसतं. आपण नसतो दुसऱ्या कोणाकडनं केलं असतं. जसं आपण म्हणतो ना, आपल्या रायटिंग ड्रॉवरमध्ये पेन आहे, कुठल्या पेनाने आपण लिहायचं आपण ठरवतो का पेन ठरवते मला घ्या नाही, लिहिणारं ठरवेल. रायटिंग ड्रॉवर काढलं, त्याच्यामधले एक पेन उचललं. कोण ठरवणार आहे, लिहिणारा ठरवणार आहे कोणतं पेन घ्यायचं. आणि त्या पेनाने तो लिहायला सुरुवात करणार. पण समजा पेनातली शाई संपली म्हणा, किंवा पेन खरखर करायला लागलं म्हणा, तर तो दुसरं पेन घेईल. तसं हे असंख्य जीवातनं भगवंताने आपल्याला हाताला धरलेलं आहे. आपण खरखर करायला लागलो तर टाकून दिले, किंवा आपली शाई संपली म्हणजे आपलं आयुष्य संपलं तर दुसऱ्या कोणाला हाताला धरेल. त्याला हे विश्व चालवायचं आहे ना, त्याला काय तो आपण करतो म्हणजे काय, आपल्याला तो शक्ती देतो. मी करतो ऐसे म्हणसे तिने तू दुःखी होशी, श्रीराम करता म्हणता पावशी यशस्वी कल्याण. परमात्मा आपल्याकडनं करून घेतो, आपल्याला निमित्त केलंय, एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. आता ही साई कथा सांगायला या देहाला भगवंताने निमित्त केलंय. नसतं तर हे कोणी दुसऱ्या आणखीन कोणी सांगितली असते याच पद्धतीने, पण दुसऱ्या कोणी सांगितली असते. राम नामे पतितपावन, राम नामे लाभगन, राम नामे अभेद भजन, ब्रह्मसंपन्न या नामे. राम नामाच्या आवर्तने उठेल जनवनाचे धरणे, का राम नामाचे या स्मरणे कोटी गुणे लाभा. जेथे रामनामाचे गर्जन फिरे तेथे विष्णूचे सुदर्शन, करी कोटी विघ्नाचे निधन संरक्षण नाम हे. जिथं रामनाम चाललंय तिथं सुदर्शन चक्र आपलं रक्षण करत असतं. साई सुपदेशान स्थळ नलगे, समय काळ वेळा, उठता बसता चालता निखळ सहजची सकळ उपदेश. बरं, बाबा उपदेश करायचे म्हणजे एका जागी गादीवर बसले तिथेच उपदेश करतील असं नाही. चालता बोलता जिथं भेटतील तिथं बाबांचा उपदेश चालूच आहे. म्हणजे संत जे आहे ते आपल्याला कुठेही स्थळ काळ ह्याचं महत्त्व नाही, ते आपल्याला चार चांगल्या गोष्टी सांगत असतात. आता बघा, पावसाचं काम आहे, पाऊस पडायचं. सुपीक जमीन असेल तिथं उगवून येईल, खडकाळ जमीन असेल तिथं वाहून जाईल. म्हणून काय पाऊस पडायचं थांबतो का? पाऊस पडतच असतो. काय म्हटलंय पहा, साईस उपदेशान स्थळ न लगे समय काळ वेळ. आता उपदेश करू का नंतर करू, आता वेळ चांगली का वाईट आहे, असं सद्गुरूच्या मनात काही नसतं. कधीही त्यांना भेटले की त्यांचं चालूच. साईस उपदेशानं स्थळ न लगे समय काळ वेळ, बसता उठता चालता निखळ. ते बसताना उपदेश करतील, चालताना उपदेश करतील, कुठेही त्यांची तुमची गाठ पडायची खोटी की त्यांचा उपदेश चालू. साईस उपदेशानं स्थळ न लगे समय काळ वेळ, बसता उठता चालता निखळ सहजची सकळ उपदेश. हे विषयीची गोड कथा साधक श्रवणतेची श्रोता. आता या विषयीची एक कथा आपण उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्, करोमि यज्ञं सकलं परस्मै, नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम
साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरणार जातळी यावा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा जाळूनी आनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जनदावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग। आरती साई बाबा दया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव गाविसी दया घन ऐसी तुझी ही माव तुझी ही माव। आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा। आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर। आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी व्रत करी तिवारी प्रभु पद पहावया भव भय निवारी भय निवारी। आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा। आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाय सांभाळ आपुली भात आपुली भात। आरती साई बाबा आरती साई बाबा सत्य दातार जीवा चरणार जतळी जावा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा प्रेमे आनंदेन आनंद पूजन भावे वाडन मने नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्यावनं तमेव तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मतेन्द्रियर्वा प्रयासनामा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणार्पणं समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय।